आज आपण पंचामृत कसं तयार करायचं ते बघतोय। सध्या पंधरवडा म्हणजे पितृपक्ष सुरू आहे आणि समोर नवरात्र येणार आहे। तर नवरात्रामध्ये सुद्धा कुळाचार करताना पंचामृताला महत्त्व आहे आणि आपण हे जे पितृपक्षामध्ये स्वयंपाक तयार करत असतो, पान वाढतो त्या पानामध्ये सुद्धा पंचामृत तयार केलं जातं। पण ही पंचामृताची जी कन्सिस्टन्सी असते ती परफेक्ट असायला हवी। तर परफेक्ट कन्सिस्टन्सीसह पंचामृत कसं तयार करायचं यामध्ये आपण असे 2 ते 3 फ्लेवर आज मी ॲड केलेले आहेत की त्यामुळे या पंचामृताची जी चव आहे आणखी वाढलेली आहे। तसं तर पंचामृत 2 ते 3 प्रकारे तयार केलं जातं। एक आपण देवाच्या जेव्हा पूजा करतो त्यासाठी पंचामृत एक तयार केलं जातं, दही, दूध, तूप आणि मध वगैरे घालून। आणि दुसरं पंचामृत आहे गोड तयार केलं जातं आणि हे जे पंचामृत आहे हे आंबट गोड तिखट चवीचं आहे। तर आज आपण हे पंचामृत तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। पंचामृत तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे साहित्य आहे ते म्हणजे चिंच। तर आज आपण चिंचेपासून पंचामृत तयार करणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी चिंच घेतलेली आहे, तुम्ही बघू शकाल। आणि चिंचेला आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं एका पाण्याने, कारण त्यामध्ये त्याच्यावरचं आवरण वगैरे लागलेलं असतं किंवा काही डस्ट वगैरे असेल त्यामुळे ते स्वच्छ निघून जाईल। तर इथे आपण सगळ्यात आधी चिंच व्यवस्थित धुवून घेऊ। तर इथे मी चिंच व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे पाणी घेतलं परत एका दुसऱ्या बाउलमध्ये आणि ती धुतलेली चिंच एका बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यामध्ये पाणी घालायचं, पाणी घातल्यावर त्याला गरम करायचं, म्हणजे 1-2 उकळ्या आणून घ्यायच्या चिंचेला, जेणेकरून जी चिंच आहे ती व्यवस्थित नरम पडेल आणि आपल्याला त्याचा कोळ काढता येईल। तर इथे मी आता गॅसवर चिंच काढायला ठेवणार आहे आणि नंतर थोडी थंड झाल्यावर त्याचा चिंचेचा कोळ काढणार आहे। तर इथे आपला चिंचेचा व्यवस्थित मस्तपैकी कोळ तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। पाण्याने पण मी छान थोडं पाणी त्यामध्ये घालून घेतलं की जेणेकरून आपल्याला कन्सिस्टन्सी माहिती पडेल आणि आपला चिंचेचा जो पंचामृत आहे तो किती तयार होईल याचा सुद्धा आपल्याला एक अंदाज आहे। आणि यामुळे आपल्याला गूळ किती घालायचा आहे त्याचा सुद्धा एक अंदाज आपल्याला येऊन जातो, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही। तर इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल इथे मी जो भाजीचा चमचा असतो मीडियम आकाराचा त्यांनी 1 चमचा घेतलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तर हिरव्या मिरच्या घालणं अगदी ऑप्शनल आहे। बरेच जण जे हिरव्या मिरच्या असतात त्या घालत नाही, पण मी इथे घातलेल्या आहेत। तुम्ही नसेल घालत तर स्किप केलं तरीही चालतं। त्यानंतर पंचामृताला आणखी थोडं स्पायसी करण्यासाठी यामध्ये आपण आता आलं किसून घालणार आहे। आलं घातल्यामुळे चिंचेचा जो पंचामृत आहे अगदी त्याला टेस्ट मस्त येते। जर तुम्ही नसेल घालात ते यालासुद्धा स्किप केलं तरीही चालेल। तर इथे आपल्या हिरव्या मिरच्या छान परतून झालेल्या आहे। त्यानंतर आपण थोडंसं आलं यामध्ये किसून घेऊ, किसणीने। आलं घातल्यामुळे ना पंचामृता खरोखर टेस्ट जी आहे ती छान लागते। आणि कसं असतं ना, चिंच ही थोडी आंबट जास्त असते। आता ज्यांना काही त्रास असेल की ज्यांना चिंच खायला अवॉइड असतं तर त्यांनासुद्धा समजा आलं घातलं तर ते एक बॅलन्स होऊन जातं। तर इथे मी आलं घातल्यावर आलं छान व्यवस्थित परतून घेतलं। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, त्यानंतर 1 चमचा मेथीदाणा घातला आहे आणि हे जे सगळं साहित्य आहे व्यवस्थित परतून घ्यायचं। एक लक्षात ठेवायचं की गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी ठेवायची। हे सगळं साहित्य परतून झालं की त्यानंतर आता आपण यामध्ये एक साहित्य घालूया। तर सगळ्यात आधी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे इथे मी 3 ते 4 चमचे घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचा आहे, 1-1.5 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत इथे मी। यानंतर यामध्ये मी परत एक साहित्य ॲड करणार आहे, ते म्हणजे मगजबी। मगजबी इथे मी 1 चमचा घेतलेला आहे। मगजबी एक तर खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि पंचामृतामध्ये त्याची टेस्ट खूप छान लागते। बरेच जण घालत नाही मगजबी। त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत, छोटे छोटे। खोबऱ्याचे तुकडे जे असतात ते थोडे पातळ स्लाईस करायचे, त्यामुळे खाताना अगदी खूपच कडक लागणार नाही। आणि हे जे सगळं साहित्य आहे सोनेरी कलर येईस्तोवर त्याला परतून घ्यायचं, म्हणजे थोडा क्रंचीपणा त्यामध्ये आला पाहिजे शेंगदाण्यामध्ये, खोबऱ्याच्या तुकड्यांमध्ये, म्हणजे ते पंचामृतामध्ये खाताना ना खूप छान लागतं। तर अशा प्रकारे आता आपण हे जे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं। गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे, नाहीतर सगळं साहित्य जळून जाण्याची शक्यता असते। तर इथे सगळं साहित्य परतून झालं की यामध्ये आता आपण एक मसाले घालूया। इथे तुम्ही बघू शकाल व्यवस्थित आपलं हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित परफेक्ट परतून झालेलं आहे। आता इथे मी 2 चमचे धणे कुटून घेतले, बारीक पावडर नाही घालायची, थोडं कुटून घालायचं क्रश करून खलबत्त्यामध्ये। त्यानंतर इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलं आहे। यानंतर अर्धा चमचा हळद घालूया,
नंतर अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी गरम मसाला घातला आहे. गरम मसाल्यामुळे पण जो चिंचेचा आंबटपणा असतो तो थोडा बॅलन्स व्हायला मदत होते. त्यानंतर आपण जो चिंचेचा कोळ तयार केलेला होता तो घालून घेऊ आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे आपल्याला जास्त काही असं पाणी घालायची वगैरे गरज नाही. बाकीचं जे उरलेला कोळ होता तो सुद्धा मी घालून घेतलेला आहे. आता याला छान मस्तपैकी एक उकळी आणून घ्यायची. आता हे फक्त थोडं भांडं त्यामध्ये लागलेला होता कोळ, तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे, अर्धा वाटीपेक्षा थोडं कमी, आणि तेवढंच पाणी फक्त मी यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल, अगदी खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. तर याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला हे पंचामृत. त्यानंतर यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे, हे पण एक मी एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे साहित्य. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. काळ्या मिठामुळे सुद्धा या पंचामृताला खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा खरोखर काळं मीठ घालून बघा पंचामृतांमध्ये. तर इथे सगळं साहित्य आता आपलं घालून झालेलं आहे. त्यानंतर याला छान मस्तपैकी उकळी आणून घ्यायची. आणि इथे जी उकळी आहे कमीत कमी 4 ते 5 मिनटं छान उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून आपण त्यामध्ये खोबरं, शेंगदाणे वगैरे जे घातलेलं आहे तर ते त्याचा जो सगळा अर्क आहे, त्याचा जो फ्लेवर आहे तो पंचामृतामध्ये उतरेल. कारण जेव्हा आपण यामध्ये गूळ घालू तर गूळ घातल्यावर आपल्याला त्याला जास्त शिजवता येत नाही, कारण त्याचा पाक आपल्याला तयार करायचा नसतो. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे अगदी परफेक्ट असायला हवी पंचामृतांची. तर इथे मी छान उकळी आणून घेतली. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गूळ पण तुम्ही बघितलं असेल, मी ज्या वाटीने आपण पल्प तयार केलेला होता त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे, त्यापेक्षा थोडा कमी घेतला आहे. गुळाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला कितपत गोड पाहिजे पंचामृत त्या हिशोबाने थोडं घालायचं असते. पण इथे मी जे प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता कसं होतं ना, जरी मी तुम्हाला सांगेल पण गूळ काही गूळ फिक्का असतो, काही गूळ एकदम गोड असतो, त्या हिशोबाने सुद्धा गुळाचं प्रमाण कमी जास्त थोडं होऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटी इथे मी हिंग घातलेला आहे आणि याला मस्तपैकी उकळी आणून घ्यायची. आता ही उकळी आणायला मला कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागले. कमी आचेवर मी उकळी आणून घेतलेली आहे त्यामुळे. तर इथे आता मी तुम्हाला चेक करून दाखवेल की आपलं हे जे पंचामृत आहे याची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी. आता इथे जेव्हा आपण चमच्यावर हे घेतो आहे पंचामृत, तेव्हा अशी एक त्यामध्ये थिकनेस किंवा जे आपण बोट लेवा लावतो तर तेव्हा त्यामध्ये एक अशी लेअर तयार होते. तर त्या स्टेजला समजायचं की आपलं हे पंचामृत अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. परत मी दुसरी तुम्हाला एक पद्धत सांगते चेक करायची. जेव्हा आपण पानामध्ये पंचामृत वाढतो तर ते जेव्हा पाण्यामध्ये टाकल्यावर ते पसरलं नाही पाहिजे, किंवा त्यातलं पाणी असं वेगळं किंवा त्यातला जो मसाला आहे तो वेगळा गेला पाहिजे असं नाही. पंचामृत जेव्हा मी इथे टाकलेलं आहे तेव्हा तुम्ही बघू शकाल की अगदी ते एका जागी स्थिर राहत आहे. याचा अर्थ की आपलं हे पंचामृत अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर मी इथे गॅस बंद केला. तर इथे आपलं आंबट गोड तिखट चवीसह मस्तपैकी पंचामृत तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. त्याचा जो दाटसरपणा आहे किंवा त्याला किती घट्ट आपल्याला ठेवायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला इथे दिसतही असेल, खूप पातळी नाही आणि खूप घट्ट पण नाही. खूप जास्त घट्ट करायचं नाही कारण त्याच्यामध्ये चिकटपणा असा आला नाही पाहिजे. जेव्हा आपण पोळीसोबत खातो किंवा वड्यांसोबत खाता येतं, हे पकोडे असतात त्यासोबतसुद्धा हे पंचामृत आपण सर्व करू शकतो. तर त्यासोबत खाताना त्याला व्यवस्थित ते लागलं गेलं पाहिजे. तर त्याच हिशोबाने याची कन्सिस्टन्सी ठेवायची असते. आणि आज आपण जी कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी परफेक्ट झालेली आहे. या कन्सिस्टन्सीमध्ये आपण जे पंचामृत तयार केलेलं आहे हे पंचामृत आपण फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो कमीत कमी 15 दिवस. जास्त दिवस पण राहू शकतं एअरटाईट कंटेनरमध्ये आपण जर ठेवलं, पण मी जास्त दिवस सजेस्ट करणार नाही, 15 दिवस खूप झाले. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आंबट गोड तिखट चवीसह पंचामृत तयार केलं. त्यामध्ये आपण जे आल्याचा फ्लेवर घातलेला आहे, मगजबी घातलेले आहे, काळं मीठ घातलं आहे, त्यामुळे या पंचामृताची चव आहे आणखी वाढलेली आहे. तर पंधरवडा सुरू आहे ते त्यानिमित्ताने, आणि समोर नवरात्रसुद्धा येणार आहे. कुळाचारामध्ये तर पंचामृत आवर्जून केलं जातं. पंधरवड्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण पान वाढायला घेतो तर त्या पानामध्ये सुद्धा पंचामृताचं खूप महत्त्व आहे. तर हे पंचामृताची रेसिपी तुम्ही एकदा खरोखर नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने तयार करून बघा. आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, आणि रेसिपी आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.